हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर बघू शकताय, तर परवा दिवशी आम्ही गेलतो शेंगाला. तर एवढ्या शेंगा आलेल्या आहेत, ह्याच्यात आहे शेंगा. तर हे काय स्वयंपाक वगैरे झाला. असा राडा नाही आपल्यात, बघितलं असतो का राडा नाही. तर हे आपलं किचन नवीन बंगल्यातलं. तर थोडंसं मी तुमच्यासोबत लय महत्त्वाच्या गप्पा मारणार आहे. तर एक मला अशी कमेंट आली, कमेंटवर तर नाहीच बोलायचं मला, पण म्हटलं की चला, लोक एवढी खर्चकरण करतात की हेड्यावर बनवायला सुद्धा मूड येई नाही. पण मस्त आहे, करत जावा असंच. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कमेंट करता का नाही घाण कमेंट, ते कमेंट वाचायला माणसं पटापटा पटापटा येते. त्या कुत्र्याला परत हे टाकलं ना तुकडा, तरी ती परत लाजून तिथं येत नाही. का माहिती आहे का बाबा, आपल्याला इथं रोजच तुकडा टाकतात. आज तर लाजून म्हणजे कुत्र्याला सुद्धा लाज वाटते. तशी ही कुत्री आहे ती वाईट कमेंट करणारे, बरोबर. त्या दिवशी मी पातेलं नाही का, नवीन पातेल्यात रेसिपी बनवत होती बिर्याणी. तर असं कमेंट आली मला की नाही का, नवीन तुझा ठोक्या यायचा असेल म्हणून नवीन पातेल्यात ठोक्याने घेऊन दिलं असेल. अगं फुकणी, तुला देत असेल ग घेऊन, कशाला शिव्या खाते. आणि सकाळ सकाळ तू काय लई घाण घाण असे नाही का शब्द वापरले. तू अशी आहे, सकाळ सकाळ तोंड दाखवते. अगं माझं तोंड सकाळ सकाळ बघितलं ना तर भावा बहिणींचं लय चांगला दिवस जातो, आणि बाणूचं बघितलं तर अजून चांगला जातो. आणि तुला ग कुत्रीला हापिशी पायाचीला तुझी कमेंट बघूनच माणसांचा दिवस चांगला जात नाही. म्हणून तू कमेंट करताना जरा व्यवस्थित, आता लय गोड वाटत असेल ना, जाऊ दे म्हणतंय. अगं तू काय माझी भाऊकी फिवकी आहेच का, सवत आहेच प्रत्येक गोष्टीला काय. अगं माझ्या हेड्यामध्ये म्हणतीच पण काय घेण्यासारखं नाही, आणि घेती तर पटदिशीन उचलती, येमी पटापटा उचलती आणि खाती आणि बोलती वरनं अजून की तुझ्या ह्याच्यात घेण्यासारखं काहीच नाही. अगं फुकणे, तुलाच घेण्यासारखं हाय माझ्या हेड्यामध्ये म्हणून तू येते चुटकीरनं आणि चुटकी मारतीच आणि पळतीच. तुझ्या तर याच्यात हिम्मत असेल ना, तर तू एक काम कर, ओरिजिनल ID घेऊन ये, डुप्लिकेट घेऊन येऊ नको. अगं लोक कुठल्या कुठं चालल्यात आणि तू कुठल्या जमान्यात आहे. आणि ही माणसं एवढी मानुक्षीची आहेत ना, आणि ही वाईट कमेंट करणारी का नाही, तिसरी कुणी नाही, ही लेडीजच आहे. आणि लेडीजची खच्चीकरण करते. मला वाटते ते हाय का नाही तिला बी माहीत नाही, तिच्या आईला बी माहीत नसेल की ती बाय हाय का नाही. वेगळंच काहीतरी चित्र असेल ही. आता लय गोड वाटत असेल मी बोललेली तुला लय आवडतं आहे की नाही. कुत्र्यांना एवढं तरी सांगितलं तर तिथंच येतात. 2 जण आहे, ती एक लेडीज आहे एक जेंट्स आहे. तुझ्यासारखीच असली पैदा केलेली असते ती ग, एका जणांनी काढलेलं नसतं या. आणि तू एक विसरून जातीस, तू ती कमेंट करतीस का नाही, तर माझं चांगलं व्हायला लागलंय. तू लक्षात ठेव, माझं लय भारी व्हायला लागलंय. आणि कुत्री भुकणारी किती बी असू ती, आणि महाग बोलणारी तर लईच असते ती. पण आपण तर लक्ष दिलं तर आपलं काय होतं, आपल्याच पायावर ढोंडा पडतो. तर मी ढोंडा पाडून घेणाऱ्यातली नाही, पण मी समोरच्याला पाडून घेणारी आहे. मी अशी बिनलाजी आहे का नाही. तर सोशल मीडिया वापरते म्हणजे काय आम्हाला लाजा नाहीत का. जशी तुला तुझ्या आईनं संस्कार दिले नाहीत, तुझ्याबरोबर तुझ्या आखे खंदान शिव्या खातीय, तरी तुला लाज नाही. लाज ना लाजा.
किती बोला तरी किती तुला किती खालच्या पाताळीला जाऊन बोलते तरी तुला काय समजाना गेलं या. अगं भाऊकी सुद्धा एवढी घाण बोलत नाही तेवढी तू घाण बोलतीस. हा बाई आहेच का भिताड आहेस तू? बाईचेच अगं एका आईचे त्याच्यातनं तू निघलीच आणि त्याचंच नाव घेतीस कमेंटवर. तू पण तीच आहेच की. हा जरा लाज वाटते तुला की तू काय बोलतीस आणि मग बोलत जा जरा. तू एकलीच काय कमेंट करणारी नाहीच, बाकीचे माझे भाऊ बहिणी पण बघतात. अगं तेवढे तुला सांगतात तरी तुला कळना गेलं या. माझे भाऊ बहिणी एवढी चांगले आहेत की मला काय म्हणतात की ताई तू लक्ष देत जाऊ नको, पण तू लईच खालच्या पाताळीला जाऊन बोलायला लागलीस. त्यामुळं मला बोलणं भाग आहे. आणि तू एक विसरतीच की तू जे कमेंट करतीस का नाही त्याच्याहून का नाही माझं लय भारी चाललंय, इतकं भारी चाललंय की सांगूच नको. त्याला मापच नाही. तुला जळवण्यासाठी म्हटलं की चला आज शेवटचं हेड बनवावा आणि तू बोल बिंदास बोल, तुला काय बोलायचंय ते. पण एकदाच गेला का नाही खुटा मग तेव्हा तुला कळेल की बाबा आपण एवढं सांगत होतो तरी आपण ऐकलं नाही. कसं आहे माहिती आहे का, कुत्री जी असतात का नाही लाज नसलेली कुत्री असते ती. पण तसं म्हणायला गेलं तर ते मुख्य जनावर आहे त्यांना लाज आपण आहे त्या. ही माणूस असून धरतीवर बोज आहे बोज. आता लय गोड वाटत असेल ग तुला मी बोललेली आहे का नाही. 2-3 दिवस तू दणुकच चाललाय तुझा. कमेंटवर कमेंट वेळ काढून माझ्यासाठी कमेंट करतेस. संसारात न हाय का नाही कुणास ठाव तुला बी संसार. का अशी तू याच्या मागं त्याच्या मागं आम्हाला लावतीच, आम्हाला सांगतीच तुम्ही असं करताय तुम्ही तसं करताय. तू बॉस फेस आहेस का काय बायांवरला? अगं तुझी लायकी बी नाही माझ्याशी बोलायला. आणि माझ्या अगं नसल बघायचं तर कशाला बघतीस? तुला काय जबरदस्ती केली का? दे ना ढकलून. अगं माझं हेडवसाठी तर पाठदिशी नेतीस तू. अगं माणूस घरातलं बनवायला लागलं तुला प्रॉब्लेम, काय करायला लागलं तुला प्रॉब्लेम, कामाला गेलं काय तू देतेस का? कुणा खाली जाऊन आणून दे मला आणि जगव माझी लेकरं आई बाप. मला नाही कुठं जात मी, कायम तुझ्या टचमध्येच राहते. दे आणून, किराणा भरून दे महिन्या 2 महिन्याचा, पैसा पाणी दे आणि मग बोल. मग तुला अधिकार आहे की मला बोलायचा. घेणं ना देणं नसतंच खंदील लावून येते या. अगं तुझं तोंड बघूनच माणसांचा दिवस चांगला नाही जाईना या. असली देवाने पटापटा न्यावा, चांगल्या चांगल्याला नेतय पण असलेला कुठं ठेवतोय देव काय माहिती. देवाचा सुद्धा लय राग यायला लागलाय मला. नुसती बोलण्याचं पद्धत आहे का नाही, जरा थोडंसं बोलावं. हा नाही पटलं तर चुकी माझी असेल तर सांगा ना मला, मला त्याचा राग नाही. पण अरे तुम्ही ज्या व्यक्तीच्या त्याच्यातनं तुम्ही आलात त्याचं सुद्धा तुम्ही नाव घ्यायला लागलात. मग काय तुमची जिंदगी थू. खरंच तू ना कसं आहे माहिती आहे का, तुला बोलून उपयोग नाही. आणि तू बोलतीस ना बोल बिंदास, तुला मी अडवणार नाही. पण ज्या वेळेस तुझी याच्यात खुटा गेला ना तेव्हा तुला कळन की बाबा काय आपण सांगत होतो तर आपण ऐकलं नाही. त्यावेळेस मग असं चुप बसायचं. आणि तू जे बोलते सगळं मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आहे, तर तू काळजीच करू नको. पण जरा डोक्यावरून घडा भरत आला ना, डोक्यावरून व्हायला ना मग ती घडा फोडते बघ मी एकदमच. तोपर्यंत नाही. एकाला तर सबक शिकलास तू. कमेंट करायचं काय तर जिंदगीत त्याला आता मोबाईल सुद्धा हातात घ्यायचा नाही ते. तर चला जाऊ द्या. मला ह्याच्याबद्दल बोलायचं होतं की कसं आहे माहिती आहे का, त्यांनी हद्द पार करूनच बोलायला लागली. ज्याच्यातनं तू जन्म घेतलास त्याचं सुद्धा तू नाव घ्यायला लागलीस. अगं तुझी या धर्तीवर जेवढं तू पुण्य केलंच नसेल, हीच केलं असेल तू, पण तू नरकात सुद्धा तुला जागा भेटायची नाही. एका आईचा तळतळा, एका आईचा अपंग्याच्या लेकराचा तळतळा.
तुला धरतीवर नव तुला याच्यात नरकात सुद्धा जागा भेटायची नाही. तू असंच इकडं तिकडं भकटशील. तर चला, मला हिच्याबद्दलच बोलायचं होतं. जरा लईच तिनं रोड क्रॉस करूनच बोलत होती, त्यामुळं मी जास्त बोलली. भावा बहिणींनो, तुम्ही सांगा माझं काही चुकतंय का? मस्त तुम्ही मला म्हणता लक्ष देत जाऊ नको, लक्ष देत जाऊ नको, पण आज तुम्ही जाऊन बघत किती किती तिने खालच्या पातळीला जाऊन बोलली, म्हणून मी बोलले. तर हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि तू ये, तुझीच वाट बघते मी. तर बाय.